बीड जिल्ह्यात. नमस्कार, मी सचिन जाधव. आज आपण बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यामध्ये आहोत. गेवराई तालुक्याला खूप एक प्रकारचा ऐतिहासिक वारसा आहे आणि जाणून घेऊया इथल्या लोकांना महागाईबद्दल, केंद्र सरकारच्या योजनेबद्दल आणि त्याच्यानंतर विशेष करून जो उद्या CJPचा जो 6 तारखेला जो दिल्लीमध्ये मोर्चा होणार आहे, याचं कारण असं आहे का गेल्या कित्येक वर्षापासून पेपर फुटलेला आहे आणि साधारण 80 वेळेस हा पेपर फुटलेला आहे गेल्या 12 वेळेसमध्ये. आणि गेवराईची जनता या पेपर फुटीवरती काय म्हणते, जे तरुण वगैरे आहेत ते काय म्हणते, त्यांना काय वाटतं? कारण काय असतं, बरेचसे तरुण वगैरे होतकरू तरुणसुद्धा असतात जे की अभ्यास वगैरे करून स्वतःचं भवितव्य घडवण्यासाठी ते एक्झाम वगैरे देतात. पण काही विशिष्ट लोकांच्या, मंत्र्यांच्या किंवा प्रशासनामध्ये असलेल्या अधिकाऱ्यांच्या हातून जो पेपर वगैरे फुटत असतो, त्याच्यामुळं कुठंतरी कष्टाळू लोकांचा, विद्यार्थ्यांचा हे नुकसान होत असतं. तर याच मुद्द्यावर आपण गेवराईमध्ये काही तरुण वगैरे आहेत, तर त्यांच्याबद्दल आपण नीटच्याबद्दल आपण जाणून घेऊया. दादा नमस्कार, नाव काय आपलं? ओमकार निकम नाव आहे माझं. ओके. तर दादा, नीटचा एक्झाम म्हणजे पेपर फुटलेला आहे. हो बरोबर. केंद्र सरकारला तुम्ही काय सांगणार, कशामुळे फुटतं पेपर? काय नाही, हे त्यांचे राजकीय दबाव आहेत, त्यांचे म्हणजे जेवढे त्यांच्या ओळखीचे पाळखीचे जे रिलेटिव्ह आहेत त्यांना अगोदरच पेपर देतात. त्या तसं नाही झालं पाहिजे. जेवढे अधिकारी ते त्यांच्यावर म्हणजे नियंत्रण पाहिजे, काही ना काही त्यांच्या मोबाईल अलाउड नाही पाहिजे त्यांना, काही नाही. किंवा जेवढे हे नाहीत का, आता जेवढे पेपर पहिल्यापासून जे खूप जुने अधिकारी झालेले त्यांच्या बदल्या झाल्या पाहिजे किंवा त्यांना काढून टाकलं पाहिजे. असं काहीतरी करून हे काहीतरी तोडगा निघायला पाहिजे. कारण लोक खूप सर्वसामान्य लेकरांचे नुकसान व्हायला लागले ह्याच्यामुळे. म्हणजे समज आता ही री एक्झाम आहे, डबल ते री एक्झामला काय करतात, हार्ड पेपर काढतात. त्याच्यामुळे लोक म्हणजे मुलं रिग्रेट होतात जास्तच, म्हणतात पहिला पेपर तर चांगला होता, आता डबल. आणि जेवढ्या वेळेस रीनीट झालेली तेवढ्यांदा पण पेपर हार्डच निघलेला आहे. तर त्याच्यामुळं ह्यांनी हे घ्यायला पाहिजे, दखल घ्यायला पाहिजे नेते लोकांनी. कुठंतरी नीटच्या एक्झाम पेपर फुटी याच्यामध्ये प्रशासन आणि शासन हे जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतंय का? ते तर काही माहीत नाही एवढं, पण असं मला वाटतंय की कुणाचा ना कुणाचा समावेश असणार आहे. मग त्याच्यामुळं हे नीटचा पेपर म्हणजे खूप वेळेस 80 वेळेस फुटला नीटचा पेपर आतापर्यंत. तर त्याच्यामुळं काही ना काही दखल घेतली पाहिजे सगळ्यांनीच. शिक्षण मंत्री सगळ्यांनी. शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यायचा का, तुमचं काय मत आहे? आता काही त्यांनी जर त्यांना लक्ष देता नसलं आलं तर त्यांनी त्यांच्या पदाचा दुसऱ्याला म्हणजे उपयोग करून द्यायना. त्यांच्या पदाचा उपयोग व्हायना, इथं पेपर फुटायला लागले. ते देशातले जे शिक्षण मंत्री आहेत असे काही म्हणजे राजीनामा द्यायला ते तयार नाही. पेपर तर फुटला आहे 80 वेळेस, काय सांगणार तुम्हाला? आता त्याच्यावर मी हे एवढं बोलू शकत नाही, पण पेपरचा काही ना काहीतरी चांगला तोडगा लागला पाहिजे. म्हणजे काल देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे का, ते असं म्हणतात येणाऱ्या एका वर्षभरामध्ये हे सरकार पडणार आहे आणि देशामध्ये आर्थिक स्थिती खूप गंभीर होणार आहे, म्हणजे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळणार आहे. तुम्ही काय सांगणार त्याच्यावर? तुम्हाला काय वाटतं? त्याच्याबद्दल मला आणखीन एवढं नॉलेज नाही. अच्छा. जरी नॉलेज आलं तर तुम्हाला देईन. ओके. आणि पेट्रोल डिझेल भाववाढीवरही तुमचं काय मत आहे? कमी झालं पाहिजे. ते सर्वसामान्य लोकांचे हाल होतं, पेट्रोल डिझेल महाग झालं. गेवराईच्या पुरांना पुणे, मुंबई, नाशिक असं रोजगारांसाठी जावं लागतं, तर तुम्ही काय सांगणार इथं? तुमची काय मागणी आहे? म्हणजे तुम्हाला वाटत नाही का गेवराईमध्ये MIDC एरिया व्हावा किंवा कुठली तरी कंपनी यावी, कुठली तरी इन्व्हेस्टमेंट यावी, जेणेकरून गेवराईतले तरुण जे आहेत ते पुणे, मुंबईला स्थलांतर करण्यापेक्षा आपल्या गावामध्येच इथंच रोजगार करतील असं? तर त्याच्याबद्दल मी विद्यार्थी, त्याच्याबद्दल एवढं काही नॉलेज नाही मला. बरं, मी तुम्हाला सांगत. ओके. तर अशा काही प्रतिक्रिया वगैरे आहेत, अजूनसुद्धा आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूया.